रात्रीचे 11:30 वाजले होते। पोलिसांच्या पथकाला फोन आला, सर एका प्रवासी बसमधून विचित्र आवाज येत आहेत, महिला ओरडत आहेत। त्या क्षणी सगळ्यांचं रक्त गोठलं। बस हलत होती आणि आतून येत होता आवाज, महिलांच्या ओरडण्याचा आवाज। एक पोलीस अधिकारी म्हणतो, दार फोडा। दार उघडताच सगळ्यांच्या डोळ्यात भीती दाटली, जणू त्यांनी काहीतरी असं पाहिलं जे आयुष्यात कधीही विसरणं शक्य नाही। बसच्या आत एसी चालू होता, बेड होता, संपूर्ण आत सजावट केलेली होती, जणू एखाद्या खोलीसारखी। आणि तिथे 2 महिला आणि 1 पुरुष। सगळे थबकले। पोलिसही काही क्षण शब्द हरवले। काय चाललं होतं तिथं? काय होतं त्या बसमध्ये? कोण होते हे लोक? पोलिसांना सुरुवातीला वाटलं कदाचित अपघातानंतर कोणी मदत मागत असेल, पण काही मिनिटातच चित्र संपूर्णपणे बदललं। पोलिसांनी सभोवताली टॉर्च मारली। एक कोपऱ्यात बॅग, दुसऱ्या कोपऱ्यात काही बाटल्या, कंडोमचे पाकिट, रोख रक्कम, मोबाईल, सगळं काही एखाद्या गुप्तधंद्याचं ठिकाण वाटत होतं। पोलिसांनी विचारलं, तुम्ही कोण? पुरुष घाबरला, महिला डोळे खाली करून थरथर कापत होती। अचानक एका पोलिसाने एका फाईलमध्ये पाहिलं, नाव अशोक सिंह, प्रवीण सिंह झाला। जामनगर पोलिसांच्या नोंदीत हे नाव आधीच होतं। हा साधा माणूस नव्हता, हा एक निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा। आता सगळ्यांना समजला, हा प्रकार साधा नाही, हे काहीतरी खूप खोल आणि घाणेरडं प्रकरण आहे। पोलिसांनी परिसरात शोध घेतला। ही बस कुठे उभी होती माहित आहे का? सरकारी जमिनीवर, बिना परवाना, बिन अधिकृत। अशोक सिंहने त्या टेम्पो ट्रॅव्हलरला चालत्या वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी रूपांतरित केलं होतं। बसच्या आत एसी, बेड, पडदे, संगीत, सगळं काही आरामदायक, सगळं काही बाहेरून बघितल्यावर सामान्य दिसेल असं, पण आत पापाचं साम्राज्य। छाप्यात पोलिसांना सापडली राजस्थानच्या जोधपूरमधील एक तरुणी आणि एक ग्राहक धक्क्यात। तरुणी रडत होती। ती म्हणाली, साहेब मला 2 दिवसांपूर्वी आणलं, दररोज 10 ग्राहकांना भेटावं लागतं। ती फक्त 22 वर्षांची होती आणि ती एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या जाळ्यात अडकली होती। अशोक सिंहने सांगितलं, तो प्रत्येक ग्राहकाकडून 1000 घेत असे, त्यातील रुपये 500 स्वतः ठेवत असे आणि उरलेले 500 त्या मुलीला देत असे। त्याच्याकडे सापडले 4 मोबाईल फोन, 20 कंडोम, एक टेम्पो ट्रॅव्हलर, एक कार आणि लाखोंची रोकड। संपूर्ण जप्त माल 15 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा। अशोक सिंह यापूर्वीही अटक झालेला होता। त्याने स्वतःच्या घरातूनही वेश्या व्यवसाय चालवला होता। तो पोलीस निरीक्षक असल्याचा दावा करून लोकांना धमकवत असे, गुन्ह्याची चौकशी टाळत असे। त्याच्या गाडीवर पोलीस क्रमांकाची प्लेट होती। तो स्वतःच ओळखपत्र दाखवून लोकांना फसवत होता। पोलिसांना कळलं की त्या रात्री तिथे आणखी एक ग्राहक होता, द्वारकाचा दिलीप नावाचा माणूस। दार उघडताच तो पळून गेला। तो अद्याप फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे। तपास सुरू झाला आणि एकामागोमाग एक धक्के बसत गेले। सरकारी जमिनीवर बस, त्यात बेड, त्यात मुली आणि मागे एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा गुन्हेगारी धंदा। देशभरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली। पोलिसांच्या घरातून अशी घाण, लोक म्हणू लागले। जामनगर हादरलं, गुजरात हादरलं आणि देशभरात खळबळ माजली। कधी कधी पाप इतक्या जवळ लपलेलं असतं की त्या आपल्याच सावलीत उभं असतं। एक निवृत्त पोलिसाचा मुलगा, जो कायद्याचा आदर करायला हवा होता, तोच बनला होता अपराधाचा कारागीर। आणि सगळं उघडं झालं त्या रात्री, जेव्हा एका बसच्या आतून महिलेचा ओरडण्याचा आवाज आला आणि देश हादरून गेला।